सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं पाहिलं तर संभाजी महाराजांबद्दल बलिदान मास आल्यानंतरच किंवा त्यांची जयंती आल्यानंतरच बोलण्यापेक्षा त्यांच्यावर दररोज चिंतन झालं पाहिजे, दररोज ते आचरण आपल्याकडून घडलं पाहिजे, दररोज आपल्याकडून तो बलिदान मास साजरा झाला पाहिजे, याला महत्त्व आहे। नुसतं ते ट्रेंडिंग आलं का तेवढ्यापुरतं रील काढण्यापुरतं संभाजी महाराजांची जयंती, संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करू नका। शिवाजी महाराजांची जयंती आली का तेवढं रील काढण्यापुरतं तेवढं फेटा बिटा बांधायचा, बाकीचे दिवस कसं वागायचं याला काही अर्थ नाही। इथं पुष्कळसा तरुण वर्ग बसलाय। खरं पाहिलं तर मी त्यांना पहिली गोष्ट अशी सांगेल की व्यसन करू नका। जर व्यसन केलं तर जीवनातून माणसं सगळं वजा होतं, कारण जीवनात सगळ्या गोष्टी माणसाला पुन्हा पुन्हा भेटतील, पण हा देह हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही। पुनर्वित्तम पुनर्वित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत् सर्वं पुनर्लभ्यम न तत् शरीरम पुनः पुनः। माणसाचा गेलेला पैसा माणसाला पुन्हा कमावता येईल। पुनर्मित्रम, एखाद्याचा मित्र परदेशात गेलाय, परगावात गेलाय, त्याच्या जागी त्याला दुसरा मित्र बनवता येईल। पुनर्मित्रम पुनर्भार्या, एखाद्याची बायको जाऊ नये, कारण सध्या बायकांचा आदेश तुटवडा आहे, पण एखाद्याची बायको जाऊ नये, पण एखाद्याची जर गेलीच तर ती त्याला त्याच्या जागी दुसरी करता येईल, कशी का होईना आणता येईल। पण पुनर्भार्या पुनर्मही, एखाद्याची जमीन कशामध्ये तरी गेली तर त्याला कष्ट करून पुन्हा ती जमीन मिळवता येईल। हे सगळं तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटेल, पण हे शरीर हा देह पुन्हा पुन्हा भेटणार नाही। कारण त्या दिवशी ताईंनी एक उदाहरण आपल्याला सांगितलं, त्या आजीबाईच्या आरशाचं। आपण जसे लहानपणी दिसत होतो तसे आता दिसतो का? नाही। विठ्ठल विठ्ठल हा देह आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही। दुसरी गोष्ट अशी, जे 10वी 12वीचे विद्यार्थी, आता मी पण 12वीलाच आहे बरं का, बरेचसे विद्यार्थी काय होतं, व्यसनाच्या आहारी जातात, मोबाईलच्या आहारी जातात, कुठं तरी टंगळमंगळ करतात, आणि 12वीला मार्क कमी पडले की मग फाशी घेतात, मग नाहीतर कुठं तरी झाडाला लटकून घेतात। याला काही अर्थ नाही, कारण तुम्ही आपली किंमत ही मार्कांवरून ठरवण्यापेक्षा आपण जीवनात काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे। आपण बऱ्याच वेळेला असं पाहतो, जे बॅक बेंचर आहेत ना, जे मागं बसतात कायम, मास्तरच्या पुढे कधीच नसतात, त्यांचा कधीच होमवर्क पूर्ण नसतो, अंगठे बहादर आज नेते, ही गोष्ट खरी का नाही? अंगठे बहादर आज पुढारी आहेत, ज्यांचा मोठा मोठा बिझनेस आहे, सगळे अंगठे बहादर आहे। त्याच्यामुळे मार्कांवरून आपली परीक्षा करू नका, त्याच्यावरून कोणी आत्महत्या करू नका। दुसरी गोष्ट अशी, कधीच जीवनामध्ये व्यसन करू नका, अगदी विडीचं नको, दारूचं नको, कारण दारू ही अशी गोष्ट आहे ना जी सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त करते। आई बापांनी केलेलं पाप हे त्यांच्या मुलांना भोगावं लागतं। विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाने जीवनामध्ये कधी दारू पिऊ नये। दारू पिल्याने अख्खे घराच्या घरा पण एक गोष्ट सांगू का, आपल्या घरामध्ये जे बायका पोरं असतात ना, आपल्या मुलांवर काय असर होईल याचा तरी कधीतरी विचार करा, आणि व्यसनापासून मुक्त राहा। व्यसन मुक्त भारत झाला पाहिजे। आपला भारत का मागे माहिती का? तुम्हाला एक सांगू का, परदेशामध्ये लोक दारू का पितात? कारण त्या भागामध्ये उष्णता कमी आहे, थंडी जास्त आहे, आणि थंडीसाठी त्यांना दारू पिणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून ते दारू पितात। पण आपले भारताचे एवढे नालायक लोक आहेत, खरं तर मला इतका राग येतो का ते दारू कारण नसताना पितात। विठ्ठल विठ्ठल मला एक सांगा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर दारू पिली असती तर आज आपण या स्वराज्यामध्ये असतो का? जर छत्रपती संभाजी महाराजांनी जर कुठलं व्यसन केलं असतं तर आज आपण या महाराष्ट्रामध्ये नसतो। जर त्यावेळी त्यांनी जर हे स्वराज्य कमवण्यासाठी जर आयुष्य झिजवलं नसतं तर कदाचित आपण या मंडपामध्ये नसतो। आपण या ठिकाणी निवांत बसलोय ना, त्या मावळ्यांचा विचार करा, ज्यांचं नवीन लग्न झालेलं होतं, ज्यांचं नवीन लग्न झालं कळालं की युद्धावर निघायचंय, तसंच लग्न झालेलं असताना हळदीच्या अंगावर युद्धाला निघणारे ते मावळे, ते काय मूर्ख होते का की तुम्ही अशी दारू प्यावी आणि तुम्ही अशी भारत देशाची अशी अवस्था करावी, आपल्या महाराष्ट्राच्या मातीची अशी अवस्था करावी? आता जर शिवाजी महाराज जर कदाचित वापस आले आणि जर त्यांनी आत्ताचा महाराष्ट्र जर पाहिला तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल की अरे मी ज्या महाराष्ट्रासाठी, संभाजी महाराजांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईल, अरे मी ज्या महाराष्ट्रासाठी 42
43 दिवस अगदी माझ्या अंगाची लाही लाही होईपर्यंत, अगदी तडपेपर्यंत एवढा मी त्रास सहन केला. हा महाराष्ट्र बघण्याकरता नाही, हा दारुडा महाराष्ट्र बघण्याकरता नाही, हा व्यसनाधीन महाराष्ट्र बघण्याकरता नाही. आपल्याच देशामध्ये अगदी ज्या भारताची संस्कृती बाकीचे देश अनुसरण करायला पाहतात, तोच आपल्या भारतामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. एवढी बिकट परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर यावी, आपल्या भारतावर यावी. अगदी देवाची भूमी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी आपली भारत माता पवित्र असणारी. हा जो भगवा रंग आपल्या मातीला आला ना, याला कारण त्या बघली त्या सैन्यांनी आपलं रक्त या मातीवर गाळलंय. काही स्त्रियांनी आपलं सौभाग्याचं कुंकू या मातीत हरवलंय. आणि त्याच महाराष्ट्राची जर आपण अशी नासधूस करत असू तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? नुसती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची, त्यांच्यासारखी चंद्रकोर लावायची, त्यांच्यासारखं वेशभूषा करायची म्हणजे शिवाजी महाराज झाल्यासारखं नाही. त्यांचं कधीतरी आचरण करायला शिका. आपला इतिहास तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. विठ्ठल विठ्ठल.